ओम नमो आदेश. भोळी माझी भक्ती, भोळा माझा भाव, मरूपर्यंत गोंधीन माझ्या कानिपनाथाचं नाव. भोळी माझी भक्ती, भोळा माझा भाव, मरूपर्यंत काळजावर गोंधीन माझ्या कानिपनाथाचं नाव. बोला ओम नमो आदेश, अलख निरंजन. ओम नमो आदेश, अलख निरंजन. कानिपनाथाची भक्ती करा, नवनाथाची भक्ती करा. कशात कमी नाही पडणार. तुमचे अडलेले कामं, तुमच्या मनातली इच्छा काही असो, तुमची काही असो, तुमचे अडचणी कुठलेही असो, नाथांच्या दरबारात जा. तुम्हाला प्राचित्ती भेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नाथाला जा, आमुषाला खेटी करा, दर गुरुवारी खेटी करा. तुम्हाला प्राचित्ती भेटन आणि तुम्हाला खूप 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 बाबांचा आशीर्वाद भेटन. तुम्हाला काहीतरी बाबाच्या दर्शनावरून जर आले ना तुम्ही, तुम्हाला काहीतरी असं वाटेल का आपण काहीतरी घेऊन आलो, आपण घरी आपल्या काहीतरी घेऊन आलो. अशी बाबाची एक कहाणी. जे जाईन मडीला ते कधीच मोकळे हाती येणार नाही. जे मडीला जाईन ते कधीच मोकळे हाती येणार नाही. काहीतरी घेऊनच येईल. असं घेऊन येईन का सोनं करीन जीवनाचं. काय करीन? सोनं करीन जीवनाचं. भक्ती करा मनोभावाने, आदेश करा मनोभावाने, दोस्ती करा मनोभावाने. गुरुला धोका देऊ नका. जो गुरु केला त्याला मनापासून अंतःकरणापासून प्रणाम करा. त्याच्याशी खोटं बोलू नका. गुरु म्हणजे नाथ आहे, गुरु म्हणजे नवनाथ आहे, गुरु म्हणजे मच्छिंद्रनाथ आहे, गुरु म्हणजे जालिंदरनाथ आहे, गुरु म्हणजे गोरक्षनाथ आहे, गुरु म्हणजे गहिनीनाथ आहे, गुरु म्हणजे रेवणनाथ आहे, गुरु म्हणजे भरतरीनाथ आहे, गुरु म्हणजे चटपटीनाथ आहे, गुरु म्हणजे सिद्धनाथ आहे, गुरु म्हणजे मीननाथ आहे, गुरु म्हणजे रेवणनाथ आहे, गुरु म्हणजे नागनाथ आहे, गुरु म्हणजे वडनाथ आहे, दत्तगुरुनाथ आहे. सगळ्यात मोठे नाथ दत्तगुरुनाथ आहे. श्री स्वामी समर्थनाथ आहेत, श्री स्वामी समर्थनाथ आहे. ह्या नवनाथाची स्वामीची भक्ती करा. तुम्हाला कुठलीही कमी नाही पडणार. शून्यातून जग निर्माण करताना तुम्ही, शून्यातून जग निर्माण करताना तुम्ही नवनाथाला जा. तुमच्या घरात वादविवाद होणार नाहीत, भांडणं होणार नाहीत, एकदम शांतता राहील. तुमचा परिवार खूप सुखी राहील. बाबाची उदी घ्या, कपाळाला लावा. तुम्हाला एकच मिनिटामध्ये बाबा तुम्हाला सगळं काही देऊन जाते, सगळं काही देऊन जाते. बोला ओम नमो आदेश, अलख निरंजन. बोला ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, अलख.